वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। वीडियो में पेश किए गए विचार इसमें शामिल लोगों की निजी राय है। हमारा चैनल इन विचारों का खंडन या समर्थन नहीं करता है, इसके लिए हमारा चॅनल जिम्मेदार नहीं है। महातुला नगरपंचायत प्रभाग क्रमांक 12 मधील भाजपा उमेदवार सचिन भानुदास पाटील यांचा काँग्रेस उमेदवाराकडून 86 मतांनी पराभव झाला होता। पराभवाने खचून न जाता त्यांनी काल त्यांच्या प्रभागातील मतदारांची प्रत्यक्ष भेट घेत मतदारांना गुलाबाचे फूल देत त्यांचे आभार व्यक्त केले व काही चुकले असेल तर मला माफ करा, मी तुमच्या मुलासारखा आहे, मी सदैव तुमच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कार्य करीत राहील असे म्हणत त्यांच्या पाया पडले। पराभवानंतर असे दुर्मिळ चित्र क्वचितच बघायला मिळते। सचिन पाटील यांच्या या आगळ्या वेगळ्या धन्यवाद रॅलीने मतदारांचे ध्यान आकर्षित केले। भैया बाबू आहे तू मोठा आहे काय त्याच्यामुळे आमच्या बोलण्यात काही तुम्हाला वाईट वाटलं असेल तर चल भाऊ येतो। हॅलो खूप खूप धन्यवाद। हॅलो काही चुकलं असेल तर माफ कर बरं। अजून मध्ये 1 घंटा लागेल काही येतो। चल बाळा येतो, बाय। सचिन भाऊ, प्रभाग क्रमांक 12 मधून आपला अल्पमताने पराभव झाला, तरी आज आपण प्रभागामध्ये जनतेला धन्यवाद व्यक्त करताना आपण एक रॅलीच्या माध्यमातून त्यांना गुलाबाचा पुष्प आपण देत आहात आणि त्यांचं धन्यवाद व्यक्त करत आहात। काय सांगणार आपण? मनापासून खूप खूप आभारी आहे, पण तत्पूर्वी मी तुम्हाला सगळ्यांना जय भीम म्हणतो, जय शिवराय म्हणतो आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं मी तुम्हाला उत्तर देतो साहेब। अल्पशा मताने का होईना पराभव झाला, शेवटी पराभव तो पराभव असतो। माझा जरी पराभव झाला असला तरी मी माघार घेतलेली नाही हे मी सांगू इच्छितो। आणि राजकारणामध्ये जेव्हा लढाई होत असते तेव्हा एकाचा विजय आणि एकाचा पराभव होत असतो। मी माझा पराभव स्वीकारलेला आहे आणि जनतेने जो कौल दिला आहे त्या कौलला मी मान्य करतो। आणि ज्या सगळ्या माझ्या प्रभागातल्या 1504 मतदारांपैकी 991 मतदारांनी ज्या सहभाग घेतला होता ह्या निवडणुकीमध्ये, त्या सगळ्या मतदारांचं मी मनापासून आभार मानतो। त्यांनी मला कळत नकळत सहकार्य केलं, प्रेम केलं आणि आशीर्वाद दिला, त्यासाठी मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो। धन्यवाद व्यक्त करण्यासाठी मतदारांना त्या पाठीमागे तुमची नेमकी भूमिका काय आहे? नेमकी भूमिका इतकीच आहे की सेवेसाठी मी कालही होतो, आजही आहे आणि उद्याही असणार आहे। यानंतर सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनात आणि यांच्या नेतृत्वामध्ये माझी पुढील लढाई असणार आहे, माझं पुढील कार्य असणार आहे। आणि त्यांच्या सहकार्याने ह्या महादुला परिसराचा जो विकास झाला आहे त्या सहकार्यामध्ये मी त्यांचं एक छोटंसं एक शिपाई म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून मी त्यांचं सदैव काम करणार आहे। मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये या प्रभागामधून आपल्या मिसेस नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या, त्यावेळेस त्यांनी घेतलेल्या मतापेक्षा दुप्पट मते यावेळेस तुम्हाला पडलेली आहेत, काय सांगणार आपण? नक्कीच जे मागच्या 5 वर्षामध्ये आपण जे काम केलं होतं त्या कामाचं स्वरूप समजून या जनतेने मला जी साथ दिली, दुप्पट मताची साथ दिली, त्या सगळ्यासाठी मी त्यांचा आभारी मानतो। आणि येणाऱ्या काळामध्ये जे काम नाही करू शकलो किंवा काही काम चुकले असतील, काही काम सुटले असतील, तर ते सगळे कामं पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि आमच्या ज्या नगराध्यक्षा आहेत सन्माननीय आमच्या ताई हेमलताताई मनोज सावजीताई ज्या आहेत नगराध्यक्षा, त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ह्या महादुल्याची विकास भूमी जी आहे ती आम्ही खूप प्रभागाच्या विकासासोबतच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण काही प्रस्ताव नगर पंचायतच्या ज्या नगराध्यक्षा नवनिर्वाचित त्यांच्याकडे आपण मांडणार आहात? नक्कीच येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही सन्माननीय आमच्या ताई ज्या आहेत हेमलताताई, त्यांच्याकडे आम्ही आमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, जे काही आमच्या त्रास असतील त्याबद्दल, म्हणजे प्रभागातल्या आणि गावातल्या विकासासाठी काय काय चांगलं करता येईल त्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या निवेदनाद्वारे ताईपर्यंत पोहोचणार आहोत। आणि आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये ताई ज्या त्या पदावर बसल्या आहेत त्या निर्णयाला त्या कार्याला ते न्याय देतील। आपण जरी पराभूत झाले तरी आपण खचले नाहीत, हाच संदेश आपण जनतेला देतात का?
खचणं हा माझ्या स्वभावात नाही आहे, कारण मी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्तातला एक छोटासा शिपाई आहे आणि मी त्यांच्याकडनं बरीच प्रेरणा घेत असतो. माझे दैवत जे आहे तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून घडलेला मी एक छोटासा एक मावळा आहे. त्यामुळं मला हारण्याची भीती नसते आणि जिंकण्याचा माझं नसतो. मी इतकं सांगू इच्छितो.